दिनांक 9 जत्रेचा दिवस. सकाळचे 11 वाजलेले आहेत. आम्ही आता जत्रेला निघणार आहोत. रिक्षा बघतोय जाण्यासाठी कुठे भेटते. रिक्षा भेटल्यानंतर मग निघू. कुठे आमची बसली आहे. दादा रिक्षा बुक करण्यासाठी बघतोय, फोन करतोय. भेटूया नंतर. अजून 32 मिनटं झाली रिक्षामध्ये ट्रॅफिक झालेलं आहे. अजून 9 मिनटं झालेली आहे. एक वाजून 50 मिनिटं झालेली आहेत. अंगणवाडीच्या जत्रेला आलेलो आहे आम्ही आता. थांबू नका कुठे. जत्रेमध्ये आलेलो आहे. आपली वाट पाहत आहे. 13 मिनिटं झालेली आहेत. लाईनमध्ये उभे आहे. समोरच तोळाभर केला जातो. तिथे नवस केला जातो आणि नवस पूर्ण झाल्यानंतर तोळाभर पूर्ण होतो. आणि ही जी समोरला लाईन जाते ही मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जाते देवीच्या दर्शनासाठी. ते समोरच तोळाभर केली जाते. इथे समोरच तोळाभर केला जातो. जो काही नवस असतो आपला तो इथे फेडला जातो. अजून 25 मिनिटं झालेली आहेत. निव्वळ अर्ध्या तासामध्ये दर्शन झालेलं आहे देवीचं. मनोभावे पूजा केलेली, सांगणं केलेलं आहे देवीसाठी. हिंदू धर्मासाठी खूप राजांनी आपले प्राण गमावले. श्रीराम, श्रीकृष्ण ही आपली देवता आहे. 4 वाजून 56 मिनिटं झाली आहेत. बऱ्यापैकी बाजार फिरलेलं आहे. आता चाललो आम्ही. 5 वाजून 15 मिनिटं झालेली आहेत. आता येताना रिक्षाने आलो, जाताना आपल्या लालपरीने जातोय. स्टँडिंगला आहे, बसायला जागा नाही अजिबात. म्हणजे आम्हालाच बसायला जागा नाही भेटली. आमचीच माणसं उभी दिसते. पण ठीक आहे. मुंबईमध्ये बसून प्रवास करतो, येताना रिक्षाने प्रवास करतो, गाडीने प्रवास करतो. लालपरीने जायची मजा वेगळी आहे. आणि अंगणेवाडीमध्ये कसं आहे, मालवण पट्ट्यामध्ये आपल्या जेवढ्या गाड्या असतात त्या सगळ्या अंगणेवाडीला फिरवतात. त्याच्यामध्ये बाकीच्या ठिकाणी जायला गाड्या नॉर्मली नसतात. आता ही जी आपली गाडी जाते ही वराडाला जाणार आहे, डायरेक्ट मंदिराच्या आहे. बघूया आता किती वाजता पोहोचलं आहे. पाऊण तास लागेल. 6:00च्या आसपास पोहोचायला पाहिजे. 5 वाजून 56 मिनिटं झाली आहेत. फायनली आम्ही लालपरीमधनं उतरलो आहे. आता इकडनं रिक्षा करून घरी जाणार आहे. अवतार झालेला आहे.
एस टीमध्ये, पण ठीक आहे. अजून 48 मिनटं झाले आहेत. फायनली आता घरी आलेलो आहे आम्ही. आता उद्या बघूया, उद्या तिच्या घरी स्वामींची पालखी येणार आहे, मग तिथे जाऊन त्याच्यानंतर पुढे वेतादेवाच्या मंदिरामध्ये जायचा प्लॅन आहे. बघूया, मग उद्या भेटूया.